करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार। हाय तुषार। हाय योगिनी। सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार आणि सर्व सुगरणच्या प्रेक्षकांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। तुषार, कोणताही सण आला ना की मी जाम खुश असते। म्हणजे बघा ना, मी इथे आल्यापासून नवरात्र साजरे झालं, त्याच्यानंतर दिवाळी झाली, ख्रिसमस झाला आणि आता संक्रांत। म्हणजे कोणताही सण आला ना की त्या सणाशी निगडीत जे पदार्थ असतात ते मला इथे चाखायला मिळतात। म्हणजे घरी तुम्ही करा अगर नका करू, मला मात्र इथे अगदी त्या सणावारानुसार अगदी साग्र संगीत सगळं खायला मिळतं, त्यामुळे मी जाम खुश असते। व्हेरी गुड। आणि आज तर संक्रांत आहे म्हटल्यानंतर मी मगाशीच भोगीची भाजी खाल्ली आहे, मिक्स भाजी, जी मला प्रचंड आवडते आणि आजही आवडली। आणि आता मला पटकन उत्सुकता लागली, पटकन सांगा आज कोणती भाजी मला चाखायला मिळणार आहे किंवा कोणता पदार्थ चाखायला मिळणार आहे। जास्त उत्सुकता न ताणता सांगून टाकतो की पंच शेंगांचा आंबट गोड पुलाव ही आजची आपली रेसिपी आहे भोगीच्या निमित्ताने। वा वा, पंच शेंगा म्हणजे 5 वेगवेगळ्या शेंगा असणार आहेत त्याच्यात। क्या बात है। पंच शेंगांचा आंबट गोड पुलाव। वाह, पंच शेंगांचा आंबट गोड पुलाव आपल्याला आता शिकायचा आहे। आम्ही इथे तयारी करून घेतो। साहित्य तुम्ही लिहून घ्या। साहित्य: 1.5 तास पाण्यात भिजवून सोक केलेले तांदूळ 1 बाउल, हिरवे वाटाणे 1 वाटी, पावटा 1 वाटी, हरभरे 1 वाटी, तुरीचे दाणे 1 वाटी, भुईमुगाच्या शेंगांचे दाणे 1 वाटी, उभे कापलेलं गाजर 1 वाटी, उभे चिरलेले कांदे 2, धणा जिरा पावडर 1 चमचा, गोडा मसाला 2 चमचे, शहाजिरं 1 चमचा, हिंग पाव चमचा, तीळ 2 चमचे, पावडर गूळ 1 छोटी वाटी, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, किसलेला ओला नारळ 2 चमचे, चिंचेचा कोळ 1 छोटी वाटी, कोथिंबीर, तेल आणि मीठ। पंच शेंगांचा आंबट गोड पुलाव याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल। शेफ, किती सुंदर दिसतंय हे साहित्य, रंगीबेरंगी। आणि तुम्ही पंच शेंगा म्हणालात म्हणजे त्यांचे सगळे दाणे तुम्ही काढून घेतलेले दिसतात। हो, आपण भुईमुगाच्या शेंगा जे येतात त्याचे दाणे, तुरीच्या शेंगा येतात, तुरीचे दाणे खूप छान लागतात। आणि हा सीझन आहे खरं म्हणजे आपण ह्या सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत। आणि भोगीची भाजी तू मगाशी खाल्लीच होतीस, त्याच्यामुळे हे काही नवीन नाही। अगदी अगदी। आपण डायरेक्ट सुरुवात करूया। कुकर दे। भोगीची भाजी म्हटलं ना की फक्त आपण भोगीची भाजी करतो किंवा असे वेगवेगळे प्रकार काय इनोव्हेट होऊ शकतात, तर मी हा पुलाव इनोव्हेट केलाय। ओके। तेल दे। एक 3 ते 4 चमचे तेल। बस। फोडणी आपण खूप काही जास्त घालणार नाही आहोत, फक्त पाव चमचा हिंग। आणि थंडी आहे त्याच्यामुळे आपण तिळाचा वापर करणार आहोत। आपण नेहमी मोहरी घालतो, तर आज मी तीळ वापरणार आहे। 2 चमचे तीळ, 1 चमचा शहाजिरं, त्याचा एक वेगळा खूप छान स्वाद येतो शहाजिऱ्याचा। तीळ फक्त आपण थोडेसे परतून घ्यायचे तेलावरती। आणि हे पॉलिश तीळ नाही आहेत, आपले रेग्युलर तीळ आहेत। परफेक्ट। ते थोडेसे परतून घेतल्यावरती एक कांदा आहे मोठा किंवा 2 छोटे कांदे, ते मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते सगळे याच्यात मिक्स कर। आणि आता ह्याच्यामध्ये आपण ज्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले ते सगळे आपण घालूया। वाटाणा आहे, हे सगळं वाटाणा मिक्स हो, 1 पूर्ण बाउल वाटाणा, हिरवा वाटाणा, पावटा 1 छोटी वाटी पावटा, हरभरे 1 वाटी, तुरीच्या शेंगांचे दाणे 1 वाटी। हे तुम्ही उकडले नाही का? नाही नाही नाही। आणि भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याचे दाणे काढून घेतलेत, ते 1 छोटी वाटी। आणि हिवाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे गाजर तर ऑफकोर्स खूप फ्रेश मिळतं, तर ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे सगळं। मुद्दामून मी ते उभे मोठे पीसेस कापून घेतलेले आहेत। 1 चमचा धणा जिरा पावडर,
मी पुन्हा सांगतोय की आपण ह्याच्यामध्ये जास्त मसाले वापरत नाही आहोत. आणि गोडा मसाला आपण ह्याच्यात वापरणार आहोत 2 चमचे. गोड्या मसाल्याचा एक जो स्वाद आहे अगदी तो खूप छान लागतो. मीठ चवीनुसार. चिंचेचा कोळ मी करून घेतलाय, तो फक्त जरा एकदा मिक्स करून घे. पाणी घालून आपण रेग्युलर चिंचेचा कोळ जसा तयार करून घेतो तसाच चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. एक साधारण छोटी वाटी किंवा अर्धी मोठी वाटी, पण तो छान आंबट गोड असा स्वाद आला पाहिजे म्हणून आपण जास्त चिंचेचा कोळ घेणार आहोत. हे सगळं याच्यात मिक्स कर. चिंचेचा कोळ म्हटल्यानंतरच जे काही तोंडाला पाणी सुटलंय. पूर्ण मिक्स कर. वा. आणि चिंच म्हटलं की गूळ आलाच, त्याच्यामुळे आपण पावडर गूळ एक छोटी वाटी घेतलेली आहे ती सगळी याच्यात मिक्स कर. आता त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते 1.5 तास मी पाण्यामध्ये सोक करून घेतलेले आहेत. बरं. हां, ते आता सगळे याच्यामध्ये मिक्स कर. यातलं पाणी तुम्ही काढून घेतलं ना? हो आणि- हो हो, अगदी थोडंसं आपण ठेवलेलं आहे, पण ते चालेल कारण हे व्यवस्थित मी धुवून घेतलेले आहे. बरं. सो हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स कर. आता एवढाच 1 बाउल पाणी घे. त्याच्या आधी, पाणी घालायच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्याचं प्रमाण काय साधारण? 2 चमचे मोठे. येस. नारळ आहे खवणलेला, तेही 2 चमचे. आणि फक्त गार्निशिंगला आपण वरती ठेवून देऊया. बस थोडासा ठेवून दे. कोथिंबीर थोडीशी ठेव, बाकी सगळी याच्यामध्ये घाल. बस. आणि आता पूर्ण पाणी जे आपण बाउल घेतलाय ते सगळं याच्यात मिक्स कर. बस. परफेक्ट. आता फक्त जो थोडासा गोडा मसाला राहिलेला आहे तो आपण फक्त वरनं मिक्स करूया. झाकण लावूया. 5 ते 6 शिट्ट्या देऊन आपण हा पुलाव तयार करून घेणार आहोत, कारण सगळ्या शेंगांचे दाणे आहेत त्याच्यामुळे ते शिजायला वेळ लागतात. ओके. त्याच्यामुळे आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात की आपला आंबट गोड पुलाव मस्तपैकी तयार होईल. मस्त. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये पुलाव रेडी होणार आहे. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. साहित्य: 1.5 तास पाण्यात भिजवून सोक केलेले तांदूळ 1 बाउल, हिरवे वाटाणे 1 वाटी, पावटा 1 वाटी, हरभरे 1 वाटी, तुरीचे दाणे 1 वाटी, भुईमुगाच्या शेंगांचे दाणे 1 वाटी, उभं कापलेलं गाजर 1 वाटी, उभे चिरलेले कांदे 2, धणा जिरा पावडर 1 चमचा, गोडा मसाला 2 चमचे, शहाजिरं 1 चमचा, हिंग पाव चमचा, तीळ 2 चमचे, पावडर गूळ 1 छोटी वाटी, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, किसलेला ओला नारळ 2 चमचे, चिंचेचा कोळ 1 छोटी वाटी, कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, तीळ आणि शहाजिरे घेऊन मिश्रण परतून घ्या. आता त्यात उभे चिरलेले कांदे, हिरवे वाटाणे, पावटा, हरभरे, तुरीचे दाणे, भुईमुगाच्या शेंगांचे दाणे, उभं कापलेलं गाजर, धणा जिरा पावडर, गोडा मसाला, मीठ, चिंचेचा कोळ, पावडर गूळ, 1.5 तास पाण्यात भिजवून सोक केलेले तांदूळ, शेंगदाण्याचा कूट, किसलेला नारळ, कोथिंबीर, पाणी आणि वरून थोडा गरम मसाला घालून कुकरचं झाकण लावा आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या. तयार मिश्रण प्लेटमध्ये काढून गार्निश करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे पंचशेंगांचा आंबट गोड पुलाव तयार. पंचशेंगांचा आंबट गोड पुलाव तयार आहे. गरमागरम. टेम्पटिंग दिसतो एक तर तो. मी पटकन टेस्ट करून बघते. वा,
मस्तच झालंय. कारण सगळ्या आपण जे काही व्हेज पुलाव खातो, सगळ्या भाज्या आणि त्यात पूर्ण शेंगा, या सगळ्या मिक्स होऊन जे काही पुलाव तयार झालाय तो अमेझिंग झालाय. आणि शेफ, मला नाही वाटत की असा पुलाव काही याआधी कोणी खाल्ला असेल, कारण चिंचेचा कोळ जो तुम्ही त्यात ॲड केलाय त्याची एक मस्त आंबट गोड टेस्ट खऱ्या आली आहे. आपण भोगीची भाजी करतो, पण भोगीच्याच भाजीचे इन्ग्रेडियंट्स वापरून हा पुलाव करावासा म्हणून मला वाटला की हे दिवस आहेत हिवाळ्याचे आणि ज्या शेंगा येतात त्या जरूर आपण खाल्ल्याच पाहिजेत. आणि असा जर पुलाव आपण केला तर नक्कीच आपण व्हेज पुलाव जसा खातो तसा हा पुलाव एन्जॉय करत खाऊ शकतो. वरनं फक्त गार्निशिंगला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट जरूर वापरला पाहिजे, कारण तीळ पुन्हा मग ह्या दिवसामध्ये आपल्याकडनं खाल्ले जातात. वा वा, खूपच छान. मला वाटतं हा खरोखर आगळा वेगळा पुलाव आपल्या सुगरणी नक्की ट्राय करून बघतील. थँक्यू सो मच शेफ, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान रेसिपी आम्हाला करून दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, आजच्या दोन्ही भोगी स्पेशल रेसिपीज यम्मी झाल्या होत्या आणि त्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. त्या कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला तर मग आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत मकर संक्रांती स्पेशल एपिसोडमध्ये खास स्पेशल रेसिपीज पाहायला. तोपर्यंत पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार. सुगरण करते संसार सुखाचा.